मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी आपल्याला बघायची आहे. काँग्रेसच्या गोटातून बातमी आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. कार्यकर्त्याने नाना पटोलेंचे पाय धुतल्याने आता वाद निर्माण झालाय. व्हिडिओ व्हायरल होताच नाना पटोले आणि काँग्रेसवरती आता टीका केली जाते. नाना पटोलेंचे पाय धुतल्यानंतर आता नवा वाद सुरू झालेला आहे. आपण हा व्हिडिओ बघतोय, कदाचित हा गुरुपौर्णिमेचा असावा. मात्र नाना पटोलेंचे पाय धुतले जात आहेत आणि या व्हायरल व्हिडिओनंतर पटोलेंविरोधात संताप व्यक्त केला जातोय. काही कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत आणि नाना पटोले दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत. दुधाने त्यांचे पाय धुतले जात आहेत आणि नाना पटोलेंचा पाय धुतानाचा व्हिडिओ हा चांगलाच सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि यामुळे आता नवा वाद पेटलेला आहे. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो अधिकार आहे आणि नानाभाऊ पटोले हे माझे गुरु आहेत, त्यांचं पाद्यपूजन करणं किंवा त्यांची पूजा करणं. मी तर यावेळेस दुधाने त्यांचे पाय धुतले आहेत. पुढच्या गुरुपौर्णिमेला मी त्यांचा दुग्धाभिषेक करणार आहे. मी हे स्पष्टपणे सांगतो. याच्यामध्ये कुणाला आक्षेप असेल भाजपवाल्यांना आणि ते हिंदू धर्मात बसत नसेल तर त्यांनी आम्हाला सांगावं. काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे. जे अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात, त्यामुळे तो बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशा करता करतोय. याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे, काय मिळणार आहे, असे प्रयत्न करू नये. काँग्रेसची संस्कृती ही बावनकुळीने आम्हाला शिकू नये. आम्ही सर्वसमावेशक, हिंदू धर्म असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, सर्व धर्मांना मानणारा हा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला आमची संस्कृती शिकवण्याचा नैतिक अधिकार आम्हाला नाही. त्यांनी त्यांच्या पक्षात काय चाललंय, कोण कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता त्यांचा कुठल्या टेबलवर जाऊन पूजा करतोय हे त्यांनी पाहावं. आम्ही कुठली पूजा करतोय हे बघावं. आणि तेच तेवढे जर हिंदू धर्माचे रक्षक असतील तर त्यांच्या रॅलीमध्ये हनुमानजीची प्रतिमा करून त्यांनी नाचवली नसते त्यांच्या प्रचारामध्ये.